संपदा काय काय झालं? काय झोपलीस? ही काय वेळ आहे? आणि हा बरं वाटतंय ना तुला? संपदा काय विचारतोय मी? मला बोर होतंय. अरे बाप रे, बोर होतंय का? हा मग अरे तू फोन घे ना. फोन घे आणि ते तू काय करतेस ते ब्लॉक ब्लॉक कर. नको. नको मग अभ्यास कर. हा वेळ कसा निघून जाईल कळणारच नाही. मला नाही करायचं. खूपच बोर झालं वाटतं. मी तुझ्या इंटरेस्टचं काहीतरी करूया. तुझ्यासाठी काहीतरी खायला मागवूया. हा आपण आईला नको सांगूस. हा थांब. बाबा नकोय मला काहीच. अरे मग आता काय करू मी? तू तू सांग ना. तुम्ही बाहेर जा, मी झोपते थोडा वेळ. बर ठीक आहे. ओके. रॉकी तू काय करतोयस? मी काम करतोय. रॉकी मी खूप कंटाळली आहे घरात. मला भेटायला येतोस? तू बोर झालीस म्हणून मी येऊ? बोर ये तू टीचर आहेस ना माझा. तुला मला शिकवावंसं नाही वाटत का? नाही ग, आता नाही जमणार. मग मी येऊ? तू नाही तू 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 इथे नको. तू प्लीज प्लीज तू नको येऊ इथे. तू असं का वागतोयस माझ्याशी? संपदा ग, मी काम करतोय. तुला यायचं असेल तर उद्या ये. चालेल, डन. मी येते हा उद्या. येऊ ना नक्की? ओके चालेल, डन. ये मी येते उद्या. बाय. संपदा चाललीये कुठे? थोड्या वेळापूर्वी एवढी बोर झालेली, एक फोन आला आणि लगेच उड्या मारायला लागली. माझा डाऊट बरोबर होता. आशू यार, काय ग? काय झालं? कुठे काय? मग अशी बाहेर का उभी आहेस? अच्छा ते आशू धार उघडत नाही. याआधी असं कधी केलं नाही त्याने. नाही. मग आत्ताच का? नक्कीच तू काहीतरी केलं असणार आहेस. मी काय नाही केलंय. मी जरा गोंधळ नाही घातला तर बरं होईल. एक मिनिट, मी गोंधळ घालते? तू काहीतरी केलंस म्हणून त्याने तुला बाहेर उभं केलं आणि आता म्हणतेस मी गोंधळ घालते म्हणून? नाही, मचांड होईल. गप्प बस ना जरा. काय मचांड म्हणजे ते काय असतं? काहीतरी वाईटच केलं असशील. तुझ्याकडनं अपेक्षाच नाहीये मला. काय केलंस नक्की सांग. हळू बोल. हळू बोल म्हणजे? मी काहीच केलं नाहीये, तेच सांगतेय. अगं मग त्याने तुला बाहेर का उभं केलंय? अरे पण मला नाही. आशू, आशू अरे दरवाजा उघड. तू मला सांगू नकोस. काहीच सांगत नाही. काय झालंय? आई, ही मुलगी ना. मी काहीच नव्हते करत. अगं किती खोटं बोलतेस. हिने काहीतरी केलंय म्हणून आशूने हिला बाहेर उभं केलंय. हे बघ, मी तुला ताकीद दिली होती ना, मग का ऐकत नाहीस तू माझं? पण मी काही केलंच नाहीये, तेच सांगतेय. सीता, अगं कीर्तीचा एक वेळ ठीक आहे, पण तू काही न ऐकता न समजून घेता शिवाला का दोष देतेस? भाऊ, अहो कधीतरी तुमच्या मुलीची बाजू घ्या. का नेहमी हिचीच पाठराखण करायची आहे? पण मी काही केलंच नाहीये, तेच सांगतेय. तू जरा गप्पा बसा. बघू आधी आशूला दार उघडू दे. इकडं कशाला आलो र आपण? कुठं तरी दुसरीकडे झाडाखाली भेटलो असतो की. इथं टपरीवर यायची काय गरज होती?
अगे आजे त्या आज्यानं सांगितलं ते काही घेऊन ये म्हणून. हे बघ तो मला काय बोलला, गावातला 1 नंबर वडापाव खाऊ घालतो म्हणून तुला. आता वडापाव खा, इथेच बस, कळलं? म्हणजे वडापाव महत्वाचा आहे तुला? अगं नाही बाबा, आता तो आला तरच आपल्याला सगळी माहिती कळेल ना, म्हणून आपण इथे आलोय की नाही. हा ते बी खरंच आहे. पण तुला सांगते पर तो म्हातारा काय बोलतो हे मला कळत नाही आणि मला त्याच्याशी काय बोलायचंय ते बी कळत नाही. काय याच्यामधून जाऊ काय? तो म्हातारा ना नुसता शारदे शारदे शारदा 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 आजी आला, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. शारदे 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 शारदे. डोळ्यासनी दिसत नाही नी गोगल घातलाय. माझी कॉपी करतय म्हातारा. शारदे शारदे तू आलीस, मला इतका आनंद झाला शारदे. मला वाटलं नव्हतं तू येशील शारदे. शिरीन तेच ते शिरीन. अगं शारदा काय शिरीन काय नाव महत्वाचं नाहीये शारदे. बाबा मला सांगा ही शारदा कोण आहे हो? तूच ग तूच शारदे. मला दुःख झालंय. काय म्हणालीस? काही नाही काही नाही, खूप छान वाटतंय. तुम्ही बोलवलंय आणि मी येणार नाही असं कसं होईल? 35 वर्ष झाली आपले सूर अजूनही जुळलेले आहेत. आज त्या सुरांना जर कडक वडापाव आणि चहा, आपलं कडक चहा आणि वडापाव यांची साथ मिळाली तर बरोबर. इकडे 2 स्पेशल चहा आणि वडापाव घेऊन आहे तुमचा. अहो वडापाव म्हणजे मला वडापाव आवडत नाही, मला चहा चालेल. अगं तू इथला वडापाव खाऊन बघ, 15 दिवस टिकतो. काय म्हणजे 15 दिवस राहिलेला वडापाव मी खायचाय? नाही तुला तो ताजा आणणार आहे, असा कढईत टाकून उकळते ह्याच्यात हात घालून तो असा तुला आणून देणार आहे. हात घालून. शारदे शिरीन. हा तेच ते, भावना महत्वाची. इतके दिवस मी एकटा होतो, पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला असं वाटतंय की ओसाड माळ रानावरती एखादं रोपटच उगवलंय. म्हणजे मी रोपटे? नाही तू वेल 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 नाजूक वेल. वेल. किंवा दुष्काळी भागामध्ये भस्कन पाऊस यावा आणि सर करत सर यावी, तशी तू माझ्या आयुष्यात आलीस. काय झालं? सर करत. सर 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 सर. जाऊ दे जाऊ दे, काय नाही. ते स स स मला काय म्हणायचं होतं म्हणजे की तुमच्या आयुष्यात कोण कोण आहे? काय झालं? कोणीच नव्हतं आयुष्यात, कोणीच नव्हतं. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, आयुष्यात नाही घरात, तुमच्या घरात कोण कोण आहेत? काय झालं? सांगायचं नाहीये का? नाही बरीच माणसं आहेत, मी मोजतोय. बरं बरं. हा, माझ्या घरात माझी सून आणि माझा नातू आहेत. हे 2 माणसं सांगण्यासाठी एवढा वेळ लागला तुम्हाला? नाही म्हणजे इतकी बोटं मोजावी लागली? म्हणजे तुमच्या मुलाचा मुलगा? म्हणजे नातू. या मुलगा काय करतो तुमचा? तो परदेशात असतो. हो का? धंदा करतो तो. काय? नाही म्हणजे बिझनेस आहे त्याचा. अच्छा, व्यवसाय आहे. नातवाचं लग्न झालंय म्हणून तो इथे आलाय. मग तो काय करतो? तोच सांभाळतो. हो का? काय झालं? काही नाही, खूप छान, उत्तम. तुम्ही नाही हो, बिझनेस. भाऊरा किती वेळ झाला? वडाबिडा आणा, जरा चहा आणा. दिव्याच त्यांची नाचसून आहे, तर तिला असं का वागवत्या? तुला एक सांगू, हा?
बूच उघडल्यानंतर जसा सोडा भस्कन बाहेर येतो हं? तसं तुला बघितलं की माझ्या तोंडातून भस्कन शायरी बाहेर पडते, शायरी. काय हाँ ऐको. हो हो छेड़ कर गुजर जाती है जैसे तोख्ता हा? छेड़ कर गुजर जाती है जैसे चाहवा. वक्त से खामोश है गहरा समंदर और वड़ा पाव. हाँ, अरे, वड़ा- वड़ा पाव नहीं, गहरा समंदर और मैं. अजून आहे काय खूप नको आधी खाऊ. नको. मी खरंच सांगते मी काही केलं नाही. नक्की तू दार का उघडत नाही ते मलाही नाही माहिती. शिवा तू सगळं आशूवर ढकलू नकोस हं? अहो मी खरंच काही नाही केलंय तेच सांगतेय. ए संपदा. हा? तू आशूला फोन लाव चल. हो भाऊ, कधीचा कॉल करते पण तो उचलतच नाहीये. एक मिनिट. सगळे शांत व्हा. त्याला बाहेर येऊ दे, मग आपण बघूया. पण किती वेळ झाला अश्विनी दरवाजा नाही ओपन केलाय. आई त्याला काही झालं तर नसेल ना? अरे अरे पण त्याला आवाज दिला कोणी? मी आशूला आवाज दिला होता पण तो उघडत नाहीये तेच. आशू उघड ना. एक आशू आशू आशू! please दार उघड आशू. अरे आशू दरवाजा उघड, बोल काहीतरी. अरे ए आशू. आत्ता आजारपणातून उठलाय, त्याला परत काही झालं ना तर शिवा. अरे पण आशू आशू. हा बघा. अरे तू सगळेच जमले का इथे? हो आता सांग सगळ्यांना, तू हिला बाहेर उभं केलं होतंस ना? हा बाहेर काढलो होतो ना मी. ऐकलंच सगळ्यांनी? सांग काय केलं होतं हिने? काय केलं शिवा सांग ना. अरे मी काहीच नाही केलंय. कीर्ती हे सगळं असंच सुचतं का तुला? तू सांगेल ना तो. एक मिनिट थांबा. दंगा नका करू. चला आत चला पटकन चला. काय झालं? अरे या ना पटकन चला आतमध्ये या. अरे पण ऐक तर मी असं काय करतो? आले काय हे? या भाऊ या. ये काका. हो काय? ह्यासाठीच मी तुम्हाला बाहेर थांबवलं होतं इतका वेळ. ओके नाव रेडी. जो चुपचाप रहती थी दीवार पर वो तस्वीर बातें बनाने लगी. अरे वाव या किती छान आहे. अरे आशू, पैसा माझं पेंटिंग. काय मग कसं आहे? आशू हे काय पेंटिंग केलंयस यार, कमाल. अगदी खरं म्हणजे शिवा जर त्या पेंटिंगच्या शेजारी जाऊन उभी राहिली ना तर कोणतं पेंटिंग आणि कोणती खरी शिवा प्रश्न पडेल. हो ना. ए शिवा एक काम कर बरं, उभी राहा इकडे. अरे, इथं थांब. ऍक्च्युअल उभी राहा. आणि आता बघ नाही वाटत आहे. खरंच कळलं नाही. बघितलं साई, अजून काही वचन घ्यायचंय? आशू खरंच रे, काय ऑब्झर्वेशन आहे तुझं. वा. थँक्यू. अरे पण आशू तुम्ही आत्ता का केलंस? म्हणजे तुला बरं नव्हतं ना वाटत, मग आत्ता का एवढ्या घाईत? शिवामुळे मला बरं वाटलं म्हणून तिचं पेंटिंग केलं. या पण आपण पुण्याला त्या म्हाताऱ्याला भेटूया बर का. काय गे अशी चावी कशी लागली लगेच? अरे ते दिव्याचे सासरे आहेत. आपण ना उगाच संशय घेत होतो त्यांच्यावर. अगे मग तो म्हातार असं काय करता? आणि तो चंदन पण सांगत होता ना मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे हे आहे आणि ते आहे. अगं मग तो गावी येऊन का राहतोय? आणि तो म्हातारा असा काय? त्याच्यापेक्षा वस्तीतला बेवडा चांगला दिसतो. तू म्हणतोयस ते बरोबर आहे,
अरे पण तिने समजा खरं खरं सांगितलंय का नाही मग? अगं असं तुला वाटतंय? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? अगं आजी, तो पहिल्या भेटीत खरं खरं बोलायचं नाटक सुद्धा करू शकतो. आणि जरी खरं असलं तरी बाकीच्या प्रश्नांचं काय? हा ते मी खरंच आहे की राव. मग आता काय करायचं आपण? मला असं वाटतंय आपण अजून चौकशी करू. मला असं वाटतं काहीतरी सिक्रेट असणारच. हे तुला सांगायला काय जातंय? इथं म्हाताऱ्याच्या समोर मला जायला लागतंय 10 वेळेला. ते काहीतरी बडबड 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 करत असते आणि ते काय म्हणतात ते शायरी का फायरी तुमचं काय ते बोंबलायला मला काय कळत नाही त्यातलं. काय काय म्हणते? समुंदर खामोश गहिरा समुंदर असलं काहीतरी बोलतंय आणि मला काय बी त्याच्यातलं कळत नाही. हे समजा जरी असलं तरी भेटायला तर पाहिजेलच. हा, तू म्हणतोस ते एकदम बरोबर आहे बघ. 3-4 वेळेला जाऊन आपण त्याला आता भेटलंच पाहिजे. म्हणजे काय खरं खोटं काय आहे का नाही त्याचा शोध तर लागेल आपल्याला, आहे का नाही? शिवामुळे. अरे आई रात्रभर तुझी काळजी घेत जागी होती आणि तू म्हणतोस तू शिवामुळे बरा झालायस? आई मला हे अजिबात पटत नाहीये. नाही कीर्ती, तू म्हणतेस ते बरोबर आहे. सीतानं त्याची काळजी घेतली वगैरे, हो ना? पण त्या बरोबरच शिवानं सुद्धा त्याची काळजी घेतलीस की? शिवानं त्याच्यासाठी खायला केलं. रात्रभर शिवा त्याच्यासाठी जागली असेल, नाही का शिव? आणि कसं आहे ना कीर्ती, एका घरात एका माणसासाठी 2 बायका झटत असतात. एकीसाठी तो असतो मुलगा आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी तिचा नवरा असतो. आणि काय असतं, त्या घरातल्या काही व्यक्ती या नात्यामध्ये तणाव निर्माण करतात. त्या त्यांच्यासाठी काही करत नाही, झटत नाही, पण त्या हे करत असतात. म्हणजे ते मी करते का? ते तणाव वगैरे ते मी करते असं म्हणायचंय का तुम्हाला? तूच बोलतेय स्वतःच्या तोंडाने. करतेस का? हा ऐका ना, असं नाही होत आहे ना, मग सोडा ना तो विषय. काय अरे हे बघा ना किती छान पेंटिंग केलंय, याचा आनंद घ्या. आई कसं वाटलं? छान आहे. भाऊ काका, हा. आपण त्या दोघांना जरा वेळ देऊयात. बरोबर आहे. नाही म्हणजे शिवाला पण आशूचं कौतुक करायचं असेलच ना, मग आपण जाऊया. हो, त्यांचं काहीतरी स्पेशल कौतुक वगैरे असेल की? नाही नाही, चालू दे चालू दे. कंटिन्यू. चला मोठी झाली मुलगी. हा? तुम्ही ऐक ना तार, ते काहीतरी उगाच. काय झालं? काय भारी पेंटिंग काढलंयस. माझं कोणीच एवढं असं पेंटिंग काढलं नव्हतं. मुळात पेंटिंगच काढलं नव्हतं माझं कोणी. ते कधी केलंय तू? काय आत्ताच, इतका वेळ तेच करत होतो. तुला जाम भारी आहेस. हे बघ शिवा, तू जे जे काही माझ्यासाठी करतेस ना त्याची मी कदर करतो. आणि ती जी शायरी होती ना ती मीच लिहिली होती. तू याआधी दिव्याचं पेंटिंग काढलं होतं, तू तिच्या प्रेमात होतास म्हणून. आता माझं काढलंय, सेम आहे का सिच्युएशन? मांजाचं पण पेंटिंग काढलंय. ह्याचा अर्थ असा नाही की मी मांजाचा प्रेमात आहे. म्हणजे मित्र म्हणून प्रेम आहे माझं त्याच्यावर, तसंच तुझंही मित्र म्हणून प्रेम आहे. काम शाणा आहेस रे तू. पण बघ, एक ना एक दिवस तू नक्की कबूल करशील. हो, की तू माझी जवळची मैत्रीण आहेच. कबूल आहे. ठीक आहे रे, सबका बदला लेगी शिवा. अरे ले, तुला माहितीये का, मी ना आईचं पोर्ट्रेट काढलं, तुझं पोर्ट्रेट काढलं, पण मला तुमच्या दोघींचं एकत्र पोर्ट्रेट काढायचं. मग काढ ना. असं नाही काढायचंय. त्यामध्ये तुम्ही दोघी एकत्र उभ्या आहात,
तुम्ही दोघी खूप खुश आहात एकमेकींबरोबर आणि एकमेकींची चांगली मैत्री आहे असं मला पोर्ट्रेट काढायचंय तुमचं. तू बस कलर घेऊन रेडी राहा.